गेल्या अनेक दिवसांपासून रोहित पवारांच्या बारामती ॲग्रोवर ईडीने छापेमारी केली होती। या प्रकरणी 2 दिवसांपूर्वीच ईडीने रोहित पवारांना समन्स सुद्धा बजावलं। त्यानुसार बुधवारी सकाळी रोहित पवार ईडी कार्यालयात पोहोचले। सकाळी 11 पासून रोहित पवारांची ईडीच्या कार्यालयात चौकशी सुरू आहे। रोहित पवारांनी बुधवारी मुंबईतील ईडीच्या कार्यालयात हजेरी लावली। महाराष्ट्र राज्य सहकारी बँक प्रकरणी रोहित पवारांची ईडीकडून चौकशी केली जाते। ईडीकडून केल्या जात असलेल्या चौकशीला राजकारणाची किनार असल्याचा आरोप रोहित पवारांनी केलाय। मी सुद्धा या थोर व्यक्तींच्या विचाराने चालणारा एक मराठी माणूस आहे आणि मराठी माणूस म्हणून प्रामाणिकपणे जे काही सहकार्याचं करेल ते करेलच, पण पळून जाणार नाही, लढत राहणार जोपर्यंत यश मिळत नाही तोपर्यंत। विशेष म्हणजे ईडी चौकशीला सामोरं जाण्यापूर्वी रोहित पवारांनी शरद पवारांची भेट घेतली, तर खासदार सुप्रिया सुळे रोहित पवारांना ईडी कार्यालयापर्यंत सोडण्यासाठी आल्या होत्या। सत्यमेव जयते, सत्याचा विजय होईलच। हा काळ आमच्यासाठी संघर्षाचा आहे आणि त्याच्यामुळे आव्हानं येत राहतील, पण आव्हानावर मात करून संघर्ष करू, पण सत्याच्याच मार्गाने चालू। आपल्या सर्वांना माहिती आहे की ईडी एक एनडीएचा महत्त्वाचा घटक दल झालेला आहे। ईडी असेल, आयटी असेल, सीबीआय असेल, जे कोणी, आणि मी सतत बोलत आलेलो आहे, कदाचित पुन्हा एकदा बोलायला लागेल की जे कोणी सरकार विरुद्ध बोलत असतात, असत्य विरुद्ध बोलत असतात, सत्य बोलत असतात, त्यांना सतवलं जातं। आज राजकारण्यांवर ही वेळ आहे। काही दिवसांपूर्वीच ईडीने रोहित पवारांच्या बारामती ॲग्रो कंपनीवर छापे मारले होते। त्यानंतर ईडीने रोहित पवारांना चौकशीसाठी समन्सही बजावलं। त्यामुळे आता महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ईडी चौकशीच्या ससेमिऱ्यावर टीका केली आहे। ईडी किंबहुना केंद्रीय तपास यंत्रणा ही आता स्वतंत्र तपास यंत्रणा राहिलेली नाही। ती आता भारतीय जनता पक्षाची एक शाखा झालेली आहे, हे सगळ्यांना माहिती आहे। जी काही रोहित पवारांवर आज जे काही संबंध त्याला आला त्या पद्धतीने ते ईडी कार्यालयात जाणार आहे, आपले सर्व कागदपत्र तिथे दाखवणार आहेत। पण हे सर्व मी सांगितलं की हे सर्व ठरवून चाललेलं आहे। आर्थिक अडचणीत सापडलेला कन्नड सहकारी साखर कारखाना शिखर बँकेनं लिलावात काढला होता। त्या लिलावात रोहित पवार यांच्या मालकीची बारामती ॲग्रो कंपनी, समृद्धी शुगर प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आणि हायटेक इंजिनिअरिंग कॉर्पोरेशन इंडिया लिमिटेड या कंपन्यांनी सहभाग घेतला होता। रोहित पवारांच्या बारामती ॲग्रो कंपनीनं 50 कोटींमध्ये हा कारखाना विकत घेतला। मात्र आर्थिक व्यवहार संशयास्पद असल्याचा ईडीला संशय आहे आणि याच पार्श्वभूमीवर ईडीकडून चौकशी केली जाते। अन्य वेळी दुसऱ्या नेत्यांवर बडबडत बसायचं, टीका टिप्पणी करायची, जिकडे तिकडे थोबाड वाजवत बसायचं, आणि मग आता ईडीला कारवाईला जाताना डायपर का घालायला लागतंय? रोहित पवारांच्या ईडी चौकशीवरून राजकारण चांगलंच तापलंय। त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांचा सामनाही रंगलाय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।